स्ट्रेस आपल्याला खूप त्रासदायक ठरतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण स्ट्रेसचा फायदासुद्धा होतो हे माहीत आहे का? होय, फायदासुद्धा होतो आणि त्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद. स्ट्रेसचे जे 2 प्रकार सांगितले जातात ना, ते म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि निगेटिव्ह स्ट्रेस. आता पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे नेमका कसा स्ट्रेस, असा जर प्रश्न पडला असेल तर एक सिंपलचं उदाहरण देते. परीक्षा जसजशी जवळ यायला लागते तसतसा विद्यार्थ्यांवर एवढा स्ट्रेस यायला लागतो की ते इतका झटून अभ्यास करतात, ज्याचा परिणाम म्हणून त्यांना मार्कसुद्धा अतिशय चांगले मिळतात. किंवा जे वर्किंग आहेत त्यांच्या बाबतीत उदाहरण सांगायचं झालं तर जसजसं टार्गेट कंप्लिशनची डेट जवळ यायला लागते तसतसा स्ट्रेस एवढा बिल्टअप व्हायला लागतो की जे काम इतक्या लगतच्या अनेक दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये आपण केलेलं नव्हतं, ते काम कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण करून टाकत असतो. म्हणजे अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे जो स्ट्रेस आपल्याला कामाला लावतो, आपल्याकडून काम करवून घेतो आणि चांगले रिझल्ट्स देतो, तो झाला पॉझिटिव्ह स्ट्रेस. पण स्ट्रेसचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे निगेटिव्ह स्ट्रेस. याच स्ट्रेसवर आपल्याला काम करण्याची गरज असते, कारण या निगेटिव्ह स्ट्रेसची काय वैशिष्ट्य आहेत हे आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. बरं, कोणत्याही स्ट्रेसचे 4 वैशिष्ट्ये ठरतात. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे स्ट्रेस हा व्यक्तिसापेक्ष असतो. म्हणजे कसा, एखादी परिस्थिती उद्भवली किंवा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आली तर त्या परिस्थितीमुळे किंवा त्या व्यक्तीमुळे कसा स्ट्रेस घेतला जाईल हे व्यक्तिपरत्वे बदलत असतं. म्हणजे आजारपण ही परिस्थिती अनेक जणांच्या बाबतीमध्ये जर उद्भवली तर कदाचित काही जणांना एवढा जास्त स्ट्रेस येईल की त्यांना कुठेतरी ॲडमिटही करावं लागेल आणि काही जणांना कदाचित अजिबात स्ट्रेस येणार नाही. ऑफिसेसमध्ये सुद्धा बघितलं जातं की नवीन बॉस येणार म्हटल्यावर त्याची कीर्ती अगोदरच या ऑफिसेसपर्यंत पोहोचलेली असते आणि मग अशा वेळेस नवीन बॉस येणार म्हटल्यावर काही जणांना एवढा जास्त स्ट्रेस येतो की त्यांची समजूत काढता काढता पुरेवाट होते. पण काही जणांना मात्र ॲब्सोल्युटली काहीही स्ट्रेस येत नाही. म्हणजे व्यक्तिपरत्वे जो बदलतो तो व्यक्तिसापेक्ष. त्याच पद्धतीनं स्ट्रेसचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्ट्रेस हा कालसापेक्ष असतो. म्हणजे अर्थातच तो काळानुसार बदलतो. एखादी परिस्थिती उद्भवली जिच्यामध्ये नंतर बदलही झाला नाही तरीसुद्धा त्या परिस्थितीमुळे काही दिवसांपूर्वी किंवा ती परिस्थिती उद्भवल्या जेवढा स्ट्रेस आपल्यावर असतो ना तेवढा नंतर असत नाही. जे मी नेहमी उदाहरण देत असते की सर्व्हिसच्या पहिल्या दिवशी बॉसबद्दल असणारा स्ट्रेस आणि काही काळ सर्व्हिस केल्यानंतर बॉसबद्दल असणाऱ्या फिलिंग्ज याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. सो अशा रीतीनं स्ट्रेस हा काळासोबत बदलत असतो. स्ट्रेसचं तिसरं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे स्ट्रेस हा शारीरिक परिणाम घडवून आणतो. म्हणजे अगदी साध्या डोकेदुखीपासून तर मोठमोठ्या आजारांपर्यंत हा स्ट्रेस घेऊन जात असतो. आणि त्याच्याच सोबत चौथं आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर स्ट्रेस हा मानसिक परिणाम देखील घडवून आणत असतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी जो रिसर्च केला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जगामध्ये प्रत्येक 3ऱ्या सेकंदाला, 3ऱ्या म्हणते बरं का मी, आणि तेही सेकंद म्हणत आहे. सो जगामध्ये प्रत्येक 3ऱ्या सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते आणि जगामध्ये प्रत्येक 40व्या सेकंदाला एका व्यक्तीनं आत्महत्या केलेली असते. म्हणजे साध्या चिडचिडीपासून तर पार आत्महत्येपर्यंत हा स्ट्रेस घेऊन जात असतो. म्हणूनच तर या स्ट्रेसवर आपल्याला काम करणं गरजेचं असतं. आता स्ट्रेसचे प्रकार का जाणून घेतले हे सुद्धा लगेच आपण लक्षात घेतलं पाहिजे बरं का. म्हणजे जेव्हा आपल्यावर एखाद्या कारणामुळे स्ट्रेस आलेला असतो ना तेव्हा माझ्यावर खूपच स्ट्रेस आला आहे, मला खूप टेन्शन आलं आहे, याचं आपण आणखी एक्स्ट्रा टेन्शन किंवा स्ट्रेस घेत असतो.
सो जेव्हा आता कोणत्या तरी कारणामुळे आपल्यावर स्ट्रेस आला आहे हे आपल्या लक्षात येईल ना, तेव्हा लगेच चेक करायचं आहे की हा स्ट्रेस निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह. आणि जर तो पॉझिटिव्ह असेल, आपल्याकडून काम करून घेणार असेल, तर या स्ट्रेसचा वेगळा स्ट्रेस घेण्याची आपण गरजच पडणार नाही. म्हणजेच आपल्याला स्ट्रेसचे प्रकार माहीत असतील तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्या स्ट्रेसशी कोप कशा पद्धतीनं करायचं हे ठरवू शकत असतो. आणि त्याचसोबत जेव्हा ही वैशिष्ट्ये माहीत असतात तेव्हासुद्धा या स्ट्रेसला कसं हँडल करायचं आहे आणि ते हँडल करणं केवढं आवश्यक आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात यायला लागतं. या स्ट्रेसला हँडल कसं करायचं या संदर्भातल्याच वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या उपाययोजना आपण येत्या काही भागांमध्ये पाहणार आहोत. सो याच सिरीजचे पुढचेही एपिसोड्स अवश्य पाहायचे आहेत. आणि तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही खाली लिहायचं आहे की आणखी पॉझिटिव्ह स्ट्रेसची कोणती उदाहरणं तुम्ही स्वतः अनुभवली आहेत ते. तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहते. तोपर्यंत नमस्कार.